राजीनामा खरं म्हणजे देण्याऐवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विधेयक मंजूर होऊन सुद्धा रुपाली चाकणकरांसारख्या एका महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा भोंदूगिरीचं समर्थन करणं, त्याचे म्हणजे त्यांनी केलेल्या पापामध्ये अप्रत्यक्षपणे सहकार्य करणं ही निषेधार्ह बाब तर आहेत, परंतु कॅप्टन खरातांच्या या संपूर्ण कारनाम्यामध्ये जे जे अडकलेले आहेत त्या सर्वांवर अशा पद्धतीची कारवाई होण्याची आवश्यकता आहे। रुपाली चाकणकरांनी काल राजीनामा देऊन साळसूदपणे आपली भूमिका मांडायचं जे नाटक केलेलं आहे हे सर्वस्वी झूट आहे। त्यांना नैतिक अधिकार कोणत्या म्हणजे इवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा त्यांना राहण्याचा अधिकार नाही आहे। तर म्हटलं जात आहे की दीपक केसरकर यांनीच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबांना कॅप्टन भोंदूबाबाचा पत्ता दाखवला आणि त्याच्याच माध्यमातून मग ते कामाख्यापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे इकडे तर दीपकभाई केसरकर बाबा बाबा म्हणूनच ओळखले जातात आणि ज्या पद्धतीने कॅप्टन खरात यांची सेवा चाकरी करण्याचं काम या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे ते पाहिल्यानंतर पोलिसांनी खरात बाबांकडून जप्त केलेले जे व्हिडिओज आहेत हे पूर्णपणे सुरक्षित ठेवून ते उघड करण्याची आवश्यकता आहे। ते सार्वजनिकरित्या ते उघड करण्याची आवश्यकता आहे। आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील निम्मेपेक्षा जास्त मंत्री खरात बाबांचे एक शिष्य म्हणा किंवा त्यांचे पाय चेपणारे म्हणा हे मानले जातात। त्यामुळे ते खरात बाबांच्या या दुष्कृत्यामध्ये ह्या सगळ्या मंत्र्यांचा ज्या मंत्र्यांचा सहभाग आहे त्या सगळ्यांची हकालपट्टी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून करण्याची आवश्यकता आहे। त्यामध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा आले। नक्कीच वाढणार की दीपकभाईंनी ज्या पद्धतीने अंधश्रद्धेचा बागुलबुवा केला होता आणि बाबागिरी करून मतदारसंघातल्या लोकांना फसवण्याचा धंदा केला होता त्याचं फळ तर त्यांना भोगावंच लागेल। खरात बाबांचं आणि कॅप्टन खरात बाबा आणि दीपकभाई यांचे बऱ्याच वर्षापासून अत्यंत चांगले संबंध होते आणि तंत्र मंत्र ह्या सगळ्या विद्यामध्ये दीपकभाईंनी त्यांच्याकडून अनुकरण केलं होतं ही माहिती आहे। त्यामुळे येणाऱ्या SIT चौकशीला दीपकभाईंना सामोरे जावं लागेल। एवढंच नव्हे तर त्या म्हणजे सिंधुदुर्गाच्या देवदेवतांना प्रार्थना करेन की कॅप्टन खरातांच्या व्हिडिओमध्ये अशा मंत्र्यांचे फोटो मिळू नये जेणेकरून सिंधुदुर्गाची प्रतिमा मलिन होऊ नये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।